We will start with the subject RDBMS. RDBMS. It is Relational Database Management System. Database चा D and B capital. Database Management System. Okay, so before starting, what is meant by RDBMS? First, what is database? What is database? So database is a collection of data. Database is a collection of data. Data means what? Data means any raw information. Information आहे ही various sources कडून जर कलेक्ट केली आणि त्याला कलेक्ट जे करणार आहे आपण various sources कडून जो डेटा कलेक्ट करणार आहे so that data is called as a database. Okay, so database contains definition आहे so write down करून देते. It contains information about particular organization. Okay, so database means a collection of data. Different sources कडून data collect करणार. That data is collected. Data is called as a database. So what database exact contains? It contains the data. But what data? Information about the particular organization. For example, बघा Facebook. So Facebook has its own database. ओके, मग त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा असतो किंवा कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते? ऑल द डेटा रिलेटेड टू ऑल द युजर्स हु आर साइन इन. जेवढ्या युजर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड वाईड वेब. आता वर्ल्ड वाईड वेब ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण फक्त का नाही म्हणू शकत कारण की पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळेच फेसबुक यूज करतात असं नाही. सो वर्ल्ड वाईड वेब म्हणजे आपल्या इंटरनेट वर्ल्ड मध्ये जेवढे युजर्सनी फेसबुकला साइन इन केलेलं आहे ज्यांनी त्यांचे अकाउंट ओपन केलेले आहेत त्या सगळ्यांचा ऑल द डेटा इज स्टोर्ड इन अ फेसबुक डेटाबेस. ओके, so what kind of data? Their profile pictures, their IDs, their passwords, then the posted by the different number of posts posted by the users. त्याच्यानंतर आपल्याला सजेशन्स येतात की कोणाचा बर्थडे आहे मग तो बर्थडे म्हणजे काय डेट ऑफ बर्थ इच युजरची. ओके, सो आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये कोणते कोणते फ्रेंड्स आहेत आपल्याला म्युच्युअल फ्रेंड्स कोणते आहेत म्हणजे एक जर फ्रेंड आहे तर तो फ्रेंड आणि आपण यांच्यामध्ये म्युच्युअल फ्रेंड्स कोणते आहेत तर हे डिफरंट टाईपचे जे डेटा असतो तो त्या फेसबुकच्या डेटाबेस मध्ये असतो. ओके, सो हिअर व्हॉट टाईप ऑफ कलेक्शन ऑफ अ डेटा? डिफरंट युजर्सचा डेटा. ओके, देन Amazon ऑल्सो हॅज इट्स ओन डेटाबेस. ज्यांनी Amazon वरती लॉग इन केलेलं आहे साइन अप केलेलं आहे ज्यांचे अकाउंट्स आहेत तर ते डेटा मग त्याच्यामध्ये ऑर्डर हिस्ट्री असेल कोणत्या टाइप्स कोणते ऑर्डर्स त्या युजर्सनी केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर त्याची जी हिस्ट्री असते सर्च हिस्ट्री ते असते. ओके, फोन नंबर, देन ऍड्रेस, एन नंबर ऑफ ऍड्रेसनी किंवा एक युजर एकाच ऍड्रेस वरती ऑर्डर नसेल डिलिव्हर्ड करेल दुसऱ्या ऍड्रेस वरती. सो नंबर ऑफ ऍड्रेसेस of that particular user. Okay, so Amazon also has its own database. Okay, त्याच्यानंतर आपलं रेल्वे आहे IRCTC रेल्वेची वेबसाईट तर त्याच्यावरती त्याचा सेपरेट डेटाबेस असतो. ओके, म्हणजे ह्या डेटाबेसचं आणि ह्या डेटाबेसचं काही कनेक्शन नाही. ह्या डेटाबेसचं आणि ह्या डेटाबेसचं काही कनेक्शन नाही. त्यांचे ओन डेटाबेस आहेत. ओके, IRCTCचा ओन डेटाबेस आहे. मग ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा असू शकतो? ह्या IRCTCच्या डेटाबेस मध्ये म्हणजे हा रेल्वे इंडियन रेल्वे रिलेटेड डेटाबेस. ओके, मग ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रेन्स करंट टाइमला कोणत्या ट्रेन्स आहे आपण सोर्स आणि डेस्टिनेशन टाकलं की आपल्याला ऑटोमॅटिकली पर्टिक्युलर सोर्स पासून सपोज मुंबई टू पुणे तर मुंबई टू पुणे जाण्यासाठी कोणत्या ट्रेन अवेलेबल आहेत त्यांचे टायमिंग. ओके, कोणती ट्रेन लेट आहे
कोणती ऑन टाइम आहे, किती नंबर ऑफ स्टेशन्स आहे मुंबई टू पुणे इन बिटवीन. ओके, तर हा सगळा जो डेटा आपल्याला मिळतो, आपण फक्त काय देतो, इनपुट देतो. आय वॉन्ट सोर्स देतो आपण मुंबई आणि डेस्टिनेशन देतो पुणे, आणि आपण फक्त सर्च क्लिक केलं की तो डेटा सगळा रिट्राईव्ह होऊन आपल्याला डिस्प्ले होतो. ओके, तो कसा डिस्प्ले होतो, बिकॉज तो ऑलरेडी डेटाबेस मध्ये सेव्ह केलेला असतो आणि देन आपण तो रिट्राईव्ह करतो आणि मग आपल्याला तो काय होतो, डिस्प्ले होतो. सो IRCTC ऑल्सो हॅज इट्स ओन डेटाबेस. आता अजून एक रिअल टाइम एक्झाम्पल जे की तुम्ही यूज करता, की तुमचा जो MIS सर्व्हर आहे, तो MIS चा सुद्धा एक डेटाबेस आहे. त्याच्यामध्ये ऑल जेवढे टीचर्स आहेत त्यांचा डेटा आहे, त्यांना ओके, त्याच्यानंतर तुमचे जेवढे स्टुडंट्स आहेत कॉलेजमधले त्यांचा डेटा आहे. ओके, तो तुम्ही स्वतः लॉग इन करू शकता. मग लेफ्ट हँड साईडला तुम्हाला करिक्युलम मिळतं, तुमचं एक्झाम सेक्शन असतो. ओके, सो त्या लिंक वरती क्लिक केलं की तुम्हाला डिस्प्ले होतं रिझल्ट. तसं टीचरनी लॉग इन केलं की त्यांना ऑप्शन असतो की जी स्टुडंटची इन्फॉर्मेशन फिल करायची, किंवा मग स्टुडंटचा रोल नंबर टाकला की त्याची इन्फॉर्मेशन त्यांना डिस्प्ले होते. ओके, मग ही कशी डिस्प्ले होते, बिकॉज ती MIS डेटाबेस वरती ऑलरेडी सेव्ह केलेली आहे आणि मग ती आपण रिट्राईव्ह करतो. ओके, सो आपल्याला RDBMS मध्ये काय बघायचं आहे, किंवा ह्या सब्जेक्ट मध्ये, RDBMS नका म्हणू, ह्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की डेटाबेस कसा क्रिएट करायचा, मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कशी स्टोअर करायची, ती इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह कशी करायची. आतापर्यंत आपण फक्त काय करतो, इंटरनेट सर्व्ह करतोय. ओके, आपण जस्ट काय केलं, फेसबुक वरती सॉरी Amazon वरती आपण सर्च वरती टाकलं लॅपटॉप आणि सर्च केलं, सर्च वरती क्लिक केले की आपल्याला डिफरंट कंपनीचे काय येतात, ब्रँडचे लॅपटॉप डिस्प्ले होतात. मग ते कुठे कसे डिस्प्ले होतात, बिकॉज ते ऑलरेडी सेव्ह केलेलं आहे बिहाइंड बॅकएंडला, आणि आपण जेव्हा त्याला एक इनपुट देतो की लॅपटॉप, देन तो कीवर्ड सर्च होतो आणि जो कीवर्ड ज्या ज्या रेकॉर्डशी मॅच होईल ते रेकॉर्ड काय होतं, डिस्प्ले होतं. मग हे कसं इन्सर्ट, पहिल्यांदा डेटाबेस स्टोअर कसा करायचा, कलेक्ट करायचा, तो स्टोअर करायचा आणि मग त्याला रिट्राईव्ह कसा करायचा, तर हे आपण सगळं या सब्जेक्ट मध्ये बघणार आहे. ओके, सो आता तुम्हाला कळलं, डेटाबेस मीन्स इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा. ओके, डेटा मीन्स व्हॉट, इट इज अ रॉ इन्फॉर्मेशन. So what database exact contains, what type of data it contains, the information or data about the particular organization. Each organization has its own data. Okay, bank related organization असेल, SBI चा जो सर्व्हर आहे मेन, तर त्या SBI च्या सर्व्हर मध्ये जेवढ्या ऑल ओव्हर द इंडिया आणि ज्या आउटसाइड द कंट्री जेवढ्या ब्रांच आहेत SBIच्या, त्यांचे सगळे कस्टमर, एम्प्लॉई जे काही रिलेटेड टू SBI असतील, त्या सगळ्यांचे रेकॉर्ड त्या SBI सर्व्हर वरती असतात. ओके, म्हणजेच काय की सपोज आपण एखादं आपण जर आपल्या अकाउंट मधून SBIचं सपोज आपलं अकाउंट आहे, आपण जर रिट्राईव्ह केलं, विड्रॉ केली अमाऊंट, तर ती बरोबर आपल्याला बँक आपलं जे पासबुक असतं त्याच्यावर ठीक आहे प्रिंट करून येतं, आपल्याला मेसेज येतो की एवढी एवढी अमाऊंट विड्रॉ केलेली आहे, एवढा बॅलन्स रिमेनिंग आहे. पण ऍक्च्युअल जेवढा रिमेनिंग बॅलन्स आहे की 2000 माझा रिमेनिंग बॅलन्स आहे, तो डेटाबेस मध्ये आपल्या सेव्ह झाला पाहिजे. डेटाबेस मध्ये जिथे आपली अकाउंटची इन्फॉर्मेशन स्टोअर आहे तिथं तो सेव्ह झाला पाहिजे. नुसतंच तुम्हाला मेसेज येऊन चालत नाही, तो सेव्ह झाला पाहिजे, जेणेकरून नेक्स्ट टाइम जर तुम्ही डिपॉझिट केले 1000, तर त्या 2000 मध्ये 1000 काय होतील, ऍड होतील. ओके, मग जर हा डेटा कुठे सेव्हच नसता, मग सगळं हे मॅन्युअली करावं लागलं असतं, जे की स्टार्टिंगला होतं. ओके, सो आता काय झालेलं आहे की डेटाबेसेस हे क्रिएट झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये गेलं तर इच हॉस्पिटल आता सगळे कम्प्युटराइज असतं. ओके, सो इच हॉस्पिटलमध्ये इच पेशंटचा डेटा असतो, त्याच्यामध्ये जस्ट पेशंटचं नेमनी जरी सर्च केलं तरी पण त्याची हिस्ट्री येते. ओके, त्याच्यानंतर प्रिव्हियस कोणतं ऑपरेशन झालं असेल का ते येतं. ओके, त्याच्यानंतर कोणते प्रिस्क्रिप्शन दिलेले असतील तर ते येतात, कोणती त्याला ऍलर्जी आहे तर ती येते. म्हणजेच काहीच पेशंटची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. सो दिस इज अ डेटाबेस. मग आपल्याला या सब्जेक्ट मध्ये बघायचंय की हाऊ द डेटाबेस इज क्रिएटेड, हाऊ द डेटा इन्सर्टेड इन टू द डेटाबेस, अँड हाऊ द डेटा रिट्राईव्ह फ्रॉम द डेटाबेस. रिट्राईव्ह म्हणजे काय, कसा तो घ्यायचा आहे. जसं तुम्हाला सांगितलं फॉर एक्झाम्पल, कसा तो ऍक्सेस करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं की मी जर मुंबई पुणे टाकले तर मला मुंबई टू पुणेच्याच ट्रेन येतील, मला उगाचच औरंगाबादला जाणारी ट्रेन येणार नाही. ओके, सो रिलेटेड टू द युजर्स क्वेरी तो डेटा कसा युजर्स इनपुट तो डेटा कसा रिट्राईव्ह करायचा आहे, तर हे सगळं आपल्याला या सब्जेक्ट मध्ये बघायचं आहे. ओके, सो सध्या तुम्हाला डेटाबेस टर्म कळाली. ओके, सो तुम्हाला सांगितलं की इच ऑर्गनायझेशनचा एक डेटाबेस असतो. ओके, मग आता Amazonचा एक डेटाबेस आहे. ओके,
मग आता ह्या डेटाबेस वरती फॉर एक्झाम्पल एक रिअल टाइम तुम्हाला मी एक्सप्लेन करते, नुसते थेरॉटिकल एक्सप्लेन नाही करते. सपोज आता अमेझॉनचा डेटाबेस आहे, ठीक आहे, डेटाबेस क्रिएट केला. मग ह्या डेटाबेस वरती कसं मॅन्युप्युलेट करायचं, म्हणजेच काय की कोणत्या कोणत्या टाईपचा डेटा ऍड करायचा आहे, ओके, किंवा आपण म्हणू शकतो इन्सर्ट करायचा आहे, कोणत्या कोणत्या टाईपचा डेटा अपडेट करायचा आहे त्या डेटाबेस मध्ये, त्याच्यानंतर कोणता डेटा डिलीट करायचा आहे. सपोज आता एक ब्रँड आहे लॅपटॉपचा लिनोचं सपोज i3 i5 जनरेशन, i5 जो प्रोसेसर आहे त्याचं 3rd जनरेशनचे लॅपटॉप जे आहेत ते सपोज आता सध्या त्याची क्वांटिटी 0 आहे, मग तो डेटा डिलीट करून टाकायचा. जर क्वांटिटीच नाहीये तर युजरनी जेव्हा लॅपटॉप सर्च केलं तर तो लॅपटॉप i5 प्रोसेसर 3rd जनरेशन लिस्ट मध्ये डिस्प्लेच नाही झाला पाहिजे जर त्याची क्वांटिटी नसेलच तर. ओके, सो काही डेटा डिलीट करावा लागतो, ओके, काही डेटा अपडेट करावा लागतो, मॉडिफाय करावा लागतो, किंवा जस्ट डेटा रिट्राईव्ह करावा लागतो, म्हणजेच काय ऍक्सेस करावा लागतो. मग डेटाबेस वरती जे वेगवेगळ्या टाईपचे जे ऑपरेशन्स करतात तर ते ऑपरेशन्स करण्यासाठी असते DBMS, मीन्स काय डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. सो युजिंग डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे तर ती डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय करते की डेटा क्रिएशन पासून ते अदर मॅन्युप्युलेशन्स ऑन दॅट डेटाबेस क्रिएट करण्यापासून ते त्याच्यावरती डिफरंट टाईपचे मॅन्युप्युलेशन इन द सेन्स डेटा इन्सर्ट करायचा, क्रिएट करायचा, डिलीट करायचा, अपडेट करायचा आणि रिट्राईव्ह करायचा डेटाबेस मधला. तर हे जे सगळं वर्किंग आहे तर हे कोण करतं, DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, नाऊ डेटाबेस मध्ये जो डेटा असतो स्टोर, तर तो 2 फॅशनने स्टोर केलेला असतो. एक असतो अनस्ट्रक्चर्ड डेटा आणि एक असतो स्ट्रक्चर्ड डेटा. ओके, तर अनस्ट्रक्चर्ड डेटा हे प्रिव्हियसली यूज करायचे, जसं आपल्या लॅपटॉप मध्ये अजून पण बघा फाईल फॉर्मॅटिंग आहे, फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. आपण जो डेटा आहे तो फाईल मध्ये सेव्ह करतो बघा, आणि स्ट्रक्चर म्हणजे काय, टेबल फॉर्मॅट मध्ये. ओके, म्हणजे वेल स्ट्रक्चर डेटा टेबल फॉर्मॅट मध्ये, रो आणि टेबल मध्ये, ओके, रो आणि कॉलम फॉर्मॅट मध्ये. सपोज आता मला लॅपटॉप वरती बघा, आता आपण काय करतोय, वेट अ मिनिट, सपोज आता मला फाईल्स काही सेव्ह करायच्या आहेत, ठीक आहे, तर आता सपोज बघा, आता मला जर हा डेटा स्टोअर करायचा आहे तर हा फाईल फॉर्मॅट मध्ये आहे बघा, काही किड्स साठीचे सॉंग्स आहेत तर हा फाईल फॉर्मॅट मध्ये आहे. म्हणजे फाईल म्हणजे नुसती टेक्स्ट फाईल किंवा वर्ड डॉक्युमेंटच नसते, ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल, इट इज ऑल्सो फाईल. ओके, मग हा काय असतो, हा अनस्ट्रक्चर फॉर्मॅट असतो, म्हणजे काय सर्च करायला थोडं डिफिकल्ट जातं. आता सपोज आपण जर आता हा व्ह्यू फॉर्मॅट वेगळा आहे, सपोज आता आपण डिस्प्ले लिस्ट या टाईप मध्ये जर डिस्प्ले केलं तर हे सर्च करायला काय असतं, थोडंसं डिफिकल्ट असतं ऍज कम्पेअर टू द टेबल फॉर्मॅट. बिकॉज टेबल मग आपण डीबीएमएसच यूज का करायचे, बिकॉज आपल्याकडे लँग्वेजेस आहे डीबीएमएस ची SQL लँग्वेज, त्यांनी आपण ह्याच्यावरती हे जे सगळे ऑपरेशन्स आहेत ते इझिली करू शकतो. ओके, अनस्ट्रक्चर डेटामध्ये कसं असतं की हा जो फाईल फॉर्मॅट मध्ये आपण डेटा सेव्ह करतोय तर हा तुमच्याच मशीनला असणं नेसेसरी आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता सपोज हे सेम जर सॉन्ग माझी एक फ्रेंड आहे आणि तिच्या बेबीसाठी सुद्धा तिला पाहिजे आहे, तर ती काय करणार, पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करणार आणि लॅपटॉप मध्ये सेव्ह करणार. ओके, ठीक आहे, आता बघा, तर हे आपण असं सर्च करतो. पण आपण जनरली जेव्हा प्रिव्हियसली पर्सनल कम्प्युटर यूज करत होते, आता तर लॅपटॉप वगैरे सगळ्यांकडेच असतात, पण जेव्हा जेव्हा कम्प्युटर इव्हॉल्व झाले की सगळेजण कम्प्युटर बाय करत होते स्टार्टिंगला, तेव्हा नेटवरती
एवढा डेटा नव्हता, म्हणजेच काय की जास्त डेटा अवेलेबल नव्हता नेटवरती. सो आम्हाला काय करायचं, जेव्हा आम्ही प्रोजेक्ट करत होतो डिप्लोमाला, तेव्हा आम्हाला असं नाही की गुगल वरती टाकलं आणि लगेच त्याच करंट टाइमला सपोज मला लागेल तेव्हा मी गुगल वरती सर्च करेल आणि डाउनलोड करून घेईल. तर तेव्हा एवढा डेटा अवेलेबलच नव्हता. सो डेटा आला की आम्ही लगेचच तो सेव्ह करून ठेवायचा. म्हणजे स्टार्टिंगला काय होतं, इच अँड एव्हरीथिंग आपल्याला लॅपटॉप मध्ये स्टोअरच करायला लागत होती. आता तसं नाहीये. आता काय की डेटाबेसेस क्रिएट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, युट्यूब वरती आपण ऑफलाईन व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकतो, बरोबर. म्हणजेच काय, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते बघू शकतो, नेट नसेल तरी. त्याच्यासाठी आपल्याला ते लॅपटॉपमध्ये डाउनलोड करायची गरज नाहीये. आपण ते ऑफलाईन सेव्ह करू शकतो. फक्त youtube.com टाकलं, जरी नेट नसेल तरी गो टू डाउनलोड्स येतं आणि आपल्याला ते डिस्प्ले होतं. म्हणजे आपल्याला परमनंटली ते सेव्ह करायची गरज नाही. ओके, तर हे काय झालं, ऍडव्हान्टेज झालं डेटाबेसचं. की डेटाबेस का क्रिएट करायचा, बिकॉज काय की आपण तो एनिवेअर तो ऍक्सेस करू शकतो, कुठून पण तो ऍक्सेस करू शकतो. आणि प्लस आपल्याला ऑल दी डेटा आपल्या मशीन वरती स्टोअर करायची गरज नाही, बिकॉज तो क्लाउड मध्ये कुठेतरी आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपण आता गुगल ड्राईव्ह आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओज कसे शेअर करते गुगल ड्राईव्ह वरती. इच टाइमला मी एकदा गुगल ड्राईव्ह वरती अपलोड केले की इच टाइम मला लॅपटॉप घेऊन फिरायची गरज नाही. तुम्ही म्हणले की मॅम मला हे लेक्चर द्या, तर मी डायरेक्ट मोबाईल वरतून गुगल ड्राईव्ह ओपन करणार आणि तुम्हाला लिंक शेअर करणार. म्हणजे तो डेटा जरी आता मी लॅपटॉप मधून डिलीट केला व्हिडिओज, तरी सुद्धा माझ्या गुगल ड्राईव्ह वरती ते आहेत. म्हणजेच काय की जर तुम्ही हे फाईल फॉर्मॅट जर यूज करत असाल, तर मग डेटा हा कंपल्सरी तुम्हाला जिथे रिक्वायर्ड आहे, जिथे ऍक्सेस करायचा आहे, तिथे तो प्रेझेंट असणं नेसेसरी आहे. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी काय आहे की स्ट्रक्चर डेटाबेस, स्ट्रक्चर डेटा हा स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये स्टोअर करणं नेसेसरी आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय, टेबल फॉर्मॅट मध्ये, म्हणजे रो अँड कॉलम फॉर्मॅट मध्ये. मग जर डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये स्टोअर झालाय वेल स्ट्रक्चर, वेल फॅशननी, तर तो ऍक्सेस सुद्धा इझिली होऊ शकतो. तसा हा ऍक्सेस इझिली होत नाही. ओके, ठीक आहे. सो हे झालं फाईलचं ड्रॉबॅक. ओके, फाईल सिस्टीमचा ड्रॉबॅक ओव्हर द स्ट्रक्चर डेटाबेस. ओके, नाव आता फाईल सिस्टीमचा अजून एक ड्रॉबॅक काय बघा, की सपोज एक जर फाईल आहे कॉमन फाईल, जर दोन्ही युजरला पाहिजे, सपोज A1 युजर पण आणि A2 युजर पण एक फाईल काय करतोय, सपोज यूज करतोय. ओके, आता सपोज ही फाईल A1 रीड करतोय, ठीक आहे, आणि A2 ऍट द टाइम अपडेट करतोय. मग A1 ला अपडेटेड डेटा दिसेल का नाही, तर हे फाईल प्रोसेसिंग सिस्टीम किंवा अनस्ट्रक्चर डेटामध्ये ही जी इंटिग्रिटी आहे ती पॉसिबल नाहीये. म्हणजेच काय, A1 आणि A2 नी एकाच फाईलसाठी a.txt साठी रिक्वेस्ट दिली ऍट अ टाइम, तर a.txt मध्ये जे कंटेंट आहे ते A1 आणि A2 ला पण डिस्प्ले झाले. ज्यावेळेस त्यांनी रिक्वेस्ट दिली तोपर्यंत जे कंटेंट आहे ते हे दोघांना पण दिसले. पण जेव्हा A1 रीड करतोय ती फाईल आणि ऍट दॅट टाइम A2 अपडेट करतोय, मग काय पाहिजे की A2 ला अपडेटेड दिसली पाहिजे, पण तसं होत नाही. A1 ला काय होते की प्रिव्हियस जी फाईल आहे तीच होती, अपडेटेड दिसत नाही. सो दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ फाईल सिस्टीम अँड दिस इज हेच ऍडव्हान्टेज आहे स्ट्रक्चर डेटाबेसचं, की जे अपडेटेड आहे तोच डेटा दुसऱ्या ज्यांनी रिक्वेस्ट दिलेली आहे त्याला तो विजिबल असतो. ओके, सो हे झालं तुमचं व्हॉट इज मीन बाय डेटाबेस. आणि DBABase मीन्स व्हॉट, द operations required to perform on the database is done by DBMS, database management system. मग या database management system मध्ये n number of employees असतील जे की वर्क करत असतील. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असतो, डेटाबेस मॅनेजर असतो, डेव्हलपर असतो जो की ऍक्च्युअली कोडिंग करणार, ते हे आपण नंतर बघू. ओके, आता RDBMS मीन्स व्हॉट, तर सुरुवातीला थोडीफार थेरी आहे. ऍक्च्युअली आता तुमचं RDBMS ला तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे, पण मग कसं जायचंय बघा, आपल्याला फर्स्ट 2 जे चॅप्टर्स आहेत ना तुमचे, तर ते थेअरीचे आहेत. ओके, आणि प्रॅक्टिकल जो सेशन आहे ना तो 3rd and 4th चॅप्टर मध्ये आहे. सो मी पॅरलली जाणार आहे, बिकॉज आता तुमचं कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पॅरलली जाईल. मग त्या प्रॅक्टिकलच्या वेळेस मॅम काय तुम्हाला थेअरी शिकवणार नाही. ओके, सो मी हाफ लेक्चर थेअरी घेणार आणि हाफ लेक्चर प्रॅक्टिकल घेणार. ओके, आता दोघांचं तसं काही रिलेशन नाही की ती थेअरी आली तरच 3rd आणि 4th चॅप्टर येईल. ही जी थेअरी आपण बघतोय ही इन जनरल आहे. ओके, इथे कुठेही सिंटॅक्स वगैरे काही नाही. जसं सीचा प्रोग्राम येण्यासाठी पर्टिक्युलर ऍरेचं पहिली थेअरी बघावी लागते, तसं इथे काही नाही. ओके, सो स्टार्टिंगला आपण काय बघितलं, व्हॉट इज डेटाबेस.
आणि ऍज इट इज मी तुम्हाला थेअरी एक्सप्लेन नाही करत आहे, जशी बुक मध्ये आहे, विथ रिअल टाइम एक्झाम्पल सांगते, जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपर कळलं पाहिजे. व्हॉट इज डीबीएमएस? ओके, डेटा, टू टाइप्स ऑफ डेटा, स्ट्रक्चर अँड अनस्ट्रक्चर. तर आपण आरडीबीएमएस सब्जेक्ट मध्ये स्ट्रक्चर डेटा क्रिएट करणारे आणि त्याच्यावरती ऑपरेशन्स करणारे. ओके, त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला आरडीबीएमएस. ओके, आता आरडीबीएमएस च्या आधी मी तुम्हाला सांगितलं की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय, विच मॅन्युप्युलेट्स द ऑपरेशन ऑन द डेटाबेस. ओके, मग डेटाबेस वरती ऑपरेशन मॅन्युप्युलेट करतं, क्रिएट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, रिट्राइव्ह, सिलेक्ट. ओके, सो हे जे ऑपरेशन्स आहेत हे मॅन्युप्युलेट करण्यासाठी डीबीएमएस लागतं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम लागते. सो आपण कोणती डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यूज करणार आहे? ओरॅकल. ओके, सेम तशीच DB2 पण आहे. ओके, त्याच्यानंतर MS ऍक्सेस पण आहे बघा, इट इज डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट. ओरॅकल अँड MySQL बोथ आर, हे MySQL पण आहे बघा, ओरॅकल अँड MySQL बोथ आर डेव्हलप बाय ओरॅकल इटसेल्फ अँड DB2 बाय IBM. म्हणजे लँग्वेज एकच आहे. म्हणजे आता तुम्हाला डेटाबेस क्रिएट करायचा आहे तर कोणती क्वेरी लिहायची, इन्सर्ट करायचं तर कोणती क्वेरी लिहायची, डेटा अपडेट करायचं तर कोणती क्वेरी लिहायची. फक्त त्या ज्या क्वेरीज आहेत त्या तुम्ही कशाच्या अंडर रन करणार आहे, जसं प्रोग्राम तुम्ही रन करता तरच तुम्हाला आउटपुट मिळतं. जशी मी क्वेरी लिहिली आता, क्रिएट टेबल स्टुडंट, मग आता ही क्वेरी मला रन करण्यासाठी आय नीड अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. मग आपण आता सध्या ओरॅकल यूज करणार आहे, पण लँग्वेज सगळ्यांची सेमच, फक्त एक जो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती तुम्ही रन करणार आहे ते डिफरंट. ओके, सो ओरॅकल आहे, MySQL आहे, DB2 आहे आणि MS ऍक्सेस आहे. सो ओके, सो दीज आर द DBMS. ओके, नाउ नेक्स्ट आहे आरडीबीएमएस. आरडीबीएमएस म्हणजे बघा रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता आपण डीबीएमएस यूज करणार आहे ओरॅकल. ओके, तर ओरॅकल वरती तर डीबीएमएस काय करतं, डेटाबेस वरती मॅनिप्युलेशन करतं. मग कोणत्या डेटाबेस वरती? जे इंटर रिलेटेड आहेत, जे रिलेटेड आहेत. आता फॉर एक्झाम्पल बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोर्स आणि डेस्टिनेशन मी मुंबई आणि पुणे टाकली तर मला तो रिलेटेड मुंबई आणि पुणेचा रिलेटेडच डेटा मिळतो. मला मध्येच जळगाव, औरंगाबाद किंवा दिल्ली त्यांचा डेटा येत नाही. ओके, सो दिस इज अ रिलेटेड डेटा. युजरची जी क्वेरी आहे अकॉर्डिंग टू द इनपुट गिवन बाय द युजर, डेटा रिलेट करायचा, चेक करायचा, कम्पेअर करायचा आणि देन रिट्राईव्ह करायचा. ओके, मी जर Amazon वरती लॅपटॉप सर्च करतेय, ओके, तर मला मोबाईल फोन डिस्प्ले नाही झाले पाहिजे लिस्ट मध्ये. ओके, मला बुक्स नाही डिस्प्ले झाले पाहिजे लिस्ट मध्ये, मला लॅपटॉप रिलेटेड मग ते ऑल ब्रँडचे असू द्या मग तेच डिस्प्ले झाले पाहिजे. त्याच्यानंतर बघा फिल्टर्स पण दिलेले असतात की तुम्ही लॅपटॉप टाकलं पण फिल्टर साठी तुम्ही ब्रँड सिलेक्ट केला HP, तर तुम्हाला HP चेच डिस्प्ले झाले पाहिजे. म्हणजे डेटाबेस वरती ऑपरेशन करणार पण रिलेटेड टू युजर इनपुट, युजरच्या इनपुटला रिलेट करूनच डेटाबेस वरती ऑपरेशन करणार. सो इट इज कॉल्ड एज रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. द DBMS performs all the manipulation operation on database, or DBMS which performs all the operations on database related to user input. युजरच्या इनपुटला रिलेट करून डेटाबेस वरती DBMS all the operation करतो, and that type of DBMS is called as relational database management system. युजरच्या इनपुटला रिलेट करून जे ऑपरेशन परफॉर्म होणारे डेटाबेस वरती, आणि जी DBMS युजरच्या इनपुटला रिलेट करून डेटाबेस वरती ऑपरेशन परफॉर्म करणारे, that database is called as relational database management system. ओके, तर DBMS कुठे कुठे यूज होतं बघा, तर DBMS यूज होतं बँकिंग सेक्टर मध्ये, एअरलाईन सेक्टर मध्ये, युनिव्हर्सिटीज मध्ये. DBMS मीन्स काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम कुठे कुठे वर्क होते, म्हणजे वर्क होते मीन्स व्हॉट, कुठे कुठे वर्क करते ही सिस्टीम, म्हणजेच काय, कुठे डेटा क्रिएट होतो, डेटाबेस क्रिएट होतो, त्याच्यावरती डिफरंट टाइपचे ऑपरेशन्स हँडल होतात. So applications of DBMS, where the DBMS are used.
तर बँकिंग सेक्टर मध्ये तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं, इच बँकचा सेपरेट डेटाबेस आहे. ओके, ते सेंट्रली सगळीकडे कनेक्टेड असतात. एअरलाइन्स रिलेटेड डेटा, देन युनिव्हर्सिटीज, जसं तुमच्या कॉलेजचा आहे तसं पुणे युनिव्हर्सिटीचा एक सेपरेट डेटा आहे. तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बघा नगर येतं, नाशिक येतं, ओके, आणि पुणे येतं ऑफकोर्स. ओके, सो या तिन्ही जे डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये किती स्टुडंट आहे, किती नंबर ऑफ कॉलेजेस आहे, कोणत्या फॅकल्टीला, कम्प्युटर इंजिनिअरिंगला किती आहेत, IT इंजिनिअरिंगला किती आहेत, इलेक्ट्रिकलला किती आहेत, कोणत्या स्टुडंटचं कोणते बॅकलॉग आहेत, कोणत्या स्टुडंटचं इयर डाऊन झालेलं आहे, किती टाइम झालेला आहे, म्हणजे ऑल दी डेटा रिलेटेड टू दॅट युनिव्हर्सिटी. एक जर युनिव्हर्सिटी आहे तर त्याचा ओन डेटाबेस असणार. बामू युनिव्हर्सिटी, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, तर त्यांचा एक सेपरेट डेटाबेस असणार. शिवाजी युनिव्हर्सिटी त्यांचे एक सेपरेट असणार. मग त्या डेटाबेस मध्ये काय असणार, ऑल दी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द स्टुडंट. ओके, नाउ क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन, त्याचा एक सेपरेट डेटाबेस असतो. तुमचे जे ट्रान्झॅक्शन आहे हे लिमिटच्या बाहेर गेले की तुम्हाला मेसेज येतो. कसं येतो, बिकॉज त्यांनी डेटा काहीतरी सेव्ह केलेला असतो. जसे जसे तुम्ही ट्रान्झॅक्शन करणार तसं तसं लिमिट इन्क्रीज होत राहणार, आणि तुम्ही जे लिमिट सेट केलेले त्याच्या अबाव जर लिमिट गेलं तर तुम्हाला लगेच मेसेज येतो. ओके, सो हे झालं. त्याच्यानंतर फायनान्स रिलेटेड ज्या कंपनीज असतात त्यांचं सेपरेट डेटा असतो. तर फायनान्स रिलेटेड बघा ते मुथूट फायनान्स वगैरे आहे, तर त्यांचे सेपरेट डेटाबेस असतात. मग त्याच्यामध्ये त्यांचे जे ऑल कस्टमर आहेत त्यांचा रिलेटेड डेटा असतो. सेल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड डेटा, सेल्स अँड मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या कंपनी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सेपरेट डेटाबेस असतो. ओके, देन टेलिकम्युनिकेशन्स म्हणजे आपलं एअरटेल झालं, BSNL झालं, त्यांचा सेपरेट डेटा, एअरटेलचा सेपरेट डेटा, VI वोडाफोन आयडियाचा सेपरेट डेटा. ओके, सो हे झालं टेलिकॉम. म्हणजे जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या कंपनीज आहेत त्या कंपनीचा इट्स ओन डेटाबेस आहे. ई कॉमर्स रिलेटेड साइट्स, ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन शॉपिंग रिलेटेड, मग त्याच्यामध्ये Amazon आलं, फ्लिपकार्ट आलं, मिंत्रा आलं. ओके, सो ह्यांचा सेपरेट डेटाबेस आहे. ओके, सो हे जे डेटाबेस आहेत इथे सगळीकडे DBMS चा यूज होतो. ओके, सो तुम्हाला कळालं आता नेमकं आपल्याला बघायचं काय. ठीक आहे, आता तुम्ही कम्प्युटरचे स्टुडंट आहे तर तुम्हाला थेरोटिकल पार्ट थोडासा कन्फ्युजिंग होतो, पण आपण आता ऍक्च्युअल आपलं जे DBMS चं जे प्रोग्रामिंग आहे म्हणजे क्वेरीज म्हणतात. DBMS मध्ये जे प्रोग्रामिंग असतं त्याला एक्झॅक्ट प्रोग्रामिंग हा वर्ड नाही, क्वेरीज हा वर्ड आहे. ओके, सो ते पण बघणार आहे. ते जेव्हा बघू तेव्हा मग तुम्हाला कळेल की आपण मी नुसतंच म्हणते की क्रिएट करायचं, डिलीट करायचं, पण एक्झॅक्ट जेव्हा तुम्ही ते स्वतः कराल, डेटाबेस क्रिएट, मॉडिफाय, त्याच्यानंतर अपडेट, डिलीट, तेव्हा मग तुम्हाला कळेल की हे एवढ्या बिग लेवलला कसं होतं. म्हणजे Amazonचा डेटा किती मोठा आहे, बँकिंग सपोज SBI त्याचा डेटाची साईज काय असेल, मग हा डेटा एवढ्या बिग लेवलला पूर्ण मॅन्युप्युलेट केला जातो, सेव्ह केला जातो. ओके, फक्त जसं तुम्ही आता C प्रोग्राम स्टार्ट करता फ्रॉम प्रिंटिंग द हॅलो मेसेज, याचा अर्थ असं नाही की तुम्ही कंपनीत गेल्यावरती तुम्हाला हॅलो मेसेज प्रिंट करायला देतील, तुम्हाला एक मोठा प्रोजेक्ट देतात. मग तुम्हाला मग तुमची स्टार्ट कशी असते की तुम्ही जर छोटे छोटे प्रोग्राम, स्मॉल प्रोग्राम करत असाल तरच तुम्ही एक बिग सोल्युशन काढू शकता. ओके, स्मॉल प्रोग्राम जसे तुम्ही करत जाणार, जशी साईज इन्क्रीज करणार तसं मग तुम्ही बिग प्रोजेक्ट वरती काम करू शकता. सेम तसंच आहे की लगेच तुम्हाला Amazonचा डेटाबेस नाही क्रिएट कर, जेवढा Amazonची साईज आहे तेवढ्या टाईपच्या डेटाबेस वरती तुम्हाला मॅन्युप्युलेशन नाही करायचंय. तुम्हाला स्टार्ट फ्रॉम द सिम्पल एकच टेबल क्रिएट करणार, मग मोर दॅन 2 टेबल क्रिएट करणार, मग 3 टेबल क्रिएट करणार, मग त्यांना कंबाईन करणार, हे असं तुम्ही करणार आहे या सब्जेक्ट मध्ये. ओके, सो हे झाले टुडेज थेअरी. ओके, नाउ वी विल स्टार्ट सम, आपण क्वेरीज करूयात म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं तुमची डेटाबेस क्रिएट कसा करणार आहे. ओके, सो आता जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थर्ड आणि फोर्थ चॅप्टर म्हणजे ऍक्च्युअली थर्ड चॅप्टर पासून तुमचा क्वेरी पार्ट स्टार्ट होतोय, बट तुमचं कॉलेजमध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही चालेल. सो कॉलेजमध्ये सुद्धा थेरोटिकल मध्ये मॅम किंवा सर जे असतील ते तुमचं थेअरी घेतील, आणि जिथे SQL जिथे प्रॅक्टिकल आहे तिथे डायरेक्टली थर्ड चॅप्टर स्टार्ट करतील. ओके, सो आता तुम्ही थर्ड आणि फर्स्ट मध्ये कन्फ्युज नका हो. आपण जसे पॉइंट बघतोय मग त्या प्रॅक्टिकल सेशनचे असो किंवा थेअरीचे, प्रॅक्टिकल सेशन पण तुम्हाला थेअरी मध्ये आहेच आहे. ओके, सो
जसे पॉइंट होतील तसे फक्त बुक वरती राईट डाऊन करत जा, बस बाकी काही करायची गरज नाही. सिलेबस पुढे असेल तर जो पॉइंट झालेला आहे त्याला फक्त टिक करायची, मग तो थर्ड चॅप्टर मधला असो, फोर्थ असो, फर्स्ट असो, सेकंड असो. ओके, फक्त मी असं नाही करणार आहे की एखाद्या क्वेरी साठी जर पर्टिक्युलर थेअरी इम्पॉर्टंट असेल तर ती नाही घेणार, डायरेक्टली क्वेरी घेणार. थेअरी ही आधी मी घेणारच. ओके, सो तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. नाऊ आता बघा, आपण जे ओरॅकल यूज करतोय, आपण कोणता DBMS यूज करतोय, ओरॅकल. ओके, सो ह्याच्यावरती आपण आता ओरॅकल मध्ये टेबल क्रिएट करणार, त्याला अपडेट, डिलीट, इन्सर्ट हे सगळे ऑपरेशन्स करणार आहे. सो त्याच्यासाठी आपण लँग्वेज यूज करणार आहे SQL, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. एक तर त्याला SQL म्हणतात किंवा सिक्वल असं म्हणतात. ओके, जर तुम्ही युट्यूब वरती असे व्हिडिओज बघितले तर काय काय असे सिक्वल असं त्याचं प्रोनाउन्सिएशन करतात, पण जनरली तुम्ही SQLच करा. ओके, सो आता SQL जी लँग्वेज आहे, सो SQL मध्ये डिफरंट कमांड्स असतात. लँग्वेज इज कंप्रोमाइज ऑफ डिफरंट कमांड्स. ओके, सो दीज कमांड्स आर डिवायडेड इनटू टू कॅटेगरीज. ऍक्च्युअल 3 कॅटेगरी आहे, पण ती थर्ड कॅटेगरी आपल्याला लगेच बघायची नाहीये. सो किंवा तुम्हाला राईट डाऊन करून देते 3 कॅटेगरीज: DDL, DML, DCL और DTL. हे एकत्रच. ओके, ही सेकंड आणि ही फर्स्ट. सो DDL मीन्स डेटा डेफिनेशन लँग्वेज. SQL language, structure query language or SQL language is comprised of 3 types of commands. DDL commands, it is called as data definition language command. DML, data manipulation language, and data control language. Data control language. Data control, C for control, and data transaction language. ओके, सो स्टार्टिंगला आपण विल फोकस ऑन दिस टू, म्हणजे आपल्या एकदा स्टार्ट झाले SQL क्वेरीज रन करायचे किंवा शेवटी आपल्याला DCL DTL बघायचं. ओके, सो फर्स्ट आपण DDL आणि DML काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करते आणि मग नंतर वी विल स्टार्ट विथ वन बाय वन क्वेरी. सो फर्स्ट आहे डेटा डेफिनेशन लँग्वेज. That is DDL commands. So data definition language, these commands are related to the data table created and the deleted. Okay, so these म्हणजे या कमांड मध्ये नेमकं कोणत्या टाइपचे ऑपरेशन येतात. या कमांड तुम्ही DDL कमांड्स यूज करणार टू क्रिएट, अल्टर म्हणजेच मॉडिफाय, डिलीट टेबल. ओके, टेबलला तुम्हाला क्रिएट करायचं आहे, टेबलला अल्टर करायचं आहे किंवा टेबलला डिलीट करायचं असेल तर त्या रिलेटेड ज्या कमांड्स आहेत त्या DDL मध्ये येतात. मग आता ते कसं क्रिएट करायचं, कसं अल्टर ते सांगते. ओके, सो डेटाबेस तुम्हाला क्रिएट करायचा आहे, अल्टर करायचा आहे, डिलीट करायचा आहे, तर त्या रिलेटेड जे कमांड्स आहेत त्या DDL मध्ये येतात. आणि डेटा मॅनिप्युलेशन मध्ये डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजेच DML कमांड्स, तर याच्यामध्ये येतात कमांड्स टू मॅनिप्युलेट डेटाबेस or database object. Database object means nothing but a tables. टेबल्स वरती मॅनिप्युलेशन करण्यासाठीचे जे कमांड्स आहेत त्या डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज DML मध्ये येतात. म्हणजे टेबल मध्ये डेटा न्यू इन्सर्ट करायचा, टेबल मधला डेटा रिट्राईव्ह करायचा,
प्रत्येकाचं मिनिंग नंतर कळेल तुम्हाला. फक्त आता बघा इन्सर्ट डेटा इन्सर्ट करायचा, तिथे मी सिलेक्ट नाही बोलले, इथे काय म्हणले डेटा रिट्राईव्ह करायचा डेटा टेबल मधला, म्हणजे डेटा टेबल मधला डेटा ऍक्सेस करायचा. बघा टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करायचा, टेबल मधला डेटा रिट्राईव्ह करायचा असेल तर सिलेक्ट. ओके, टेबल मधला डेटा अपडेट करायचा, इथे टेबलचं स्ट्रक्चर मॉडिफाय करायचं. त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तुम्हाला पुढे कळेल. त्याच्यानंतर टेबल मधला डेटा डिलीट करायचा. तर ह्याच्यासाठीचे जे कमांड्स आहेत इन्सर्ट सिलेक्ट अपडेट डिलीट, तर ह्या कुठे येतात डेटा मॅन्युप्युलेशन मध्ये येतात. ओके, सो आपण स्टार्ट करूया फर्स्ट फ्रॉम द क्रिएट DDL कमांड्स. तर पहिले आपण DDL कमांड्स बघू. DDL कमांड्स, तर पहिली जी कमांड आहे ती आहे क्रिएट टेबल. क्रिएट अ टेबल. सो क्रिएट टेबल करण्यासाठी त्याचा पहिले सिंटॅक्स बघा काय, मग आपण एक एक्झाम्पल घेणार आणि मग ते रन करून बघणार. ओके, सो सिंटॅक्स काय आहे बघा त्याचा. आता तुम्ही जर बुक घेतलं तर तिथं कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलेलं, पण काही गरज नाहीये कॅपिटल मध्ये लिहायची गरज नाहीये, सगळं स्मॉल मध्येच लिहायचं आहे. क्रिएट टेबल. ओके, त्याच्यानंतर टेबल नेम, देन कॉलम 1 स्पेस त्याचा डेटा टाइप त्या कॉलमचा, देन आता इथे पॅरेंथेसिस टाकलेला आहे, इथे साइज, देन कॉलम 2 डेटा टाइप, देन साइज अप टू n, जेवढे तुम्हाला कॉलम्स पाहिजेत टेबलला. आता टेबल बघा तुमचा कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतो, रो आणि कॉलम. ओके, मग तिथे तुमचं असं हेडिंग असतं बघा, नेम, ऍड्रेस, फोन नंबर. ओके, सो हे किती कॉलम्स पाहिजे तुम्हाला टोटल तुमच्या टेबल मध्ये, तर तेवढे कॉलम त्याचा डेटा टाइप. फॉर एक्झाम्पल बघा आपण आता नेम करायचं असेल तर आपण सी मध्ये कॅरेक्टर ॲरे घेतो, रोल नंबर स्टोअर करायचा असेल तर इंटिजर घेतो, सेम त्याच टाइपचं. ओके, तर असं कॉलम 1 जेवढे कॉलम्स आहेत तेवढे कॉलम, मग त्याचा डेटा टाइप, त्याची साईज, कॉमा कॉलम 2 तुम्हाला काय नेम द्यायचा आहे ते डेटा टाइप, त्याची साईज अप टू जेवढे आहेत तेवढे. फॉर एक्झाम्पल आता मला स्टुडंटचा टेबल क्रिएट करायचा आहे, सो क्रिएट टेबल, क्रिएट टेबल ऍज इट इज दिलं, देन मला इथे टेबल नेम द्यायचा आहे, सो मी सपोज दिलं स्टुडंट. ओके, आता मला स्टुडंट मध्ये फक्त दोनच कॉलम पाहिजे, नेम आणि रोल नंबर. ओके, सो नेम, नेम म्हणजे काय असतं, कॅरेक्टर्स असतात, स्ट्रिंग असते. ओके, सो सिक्वल मध्ये एसक्यूएल मध्ये एकतर तुम्ही डेटा टाइप कॅर ब्रॅकेट मध्ये एन देणार, किती नंबर ऑफ स्ट्रिंग तुम्हाला पाहिजे, किंवा व्हॅरकॅर देणार, व्हॅरकॅर किंवा व्हॅरकॅर 2 दोन्ही पण चालतात. आणि इथे एन कशासाठी, हे स्ट्रिंग साठी. तर सध्या तुम्ही दोनच बघायचे आहेत, स्ट्रिंग आणि नंबर. आणि रोल नंबर तुमचा इंटिजर असणार आहे, म्हणजे जनरली C++ मध्ये इंटिजर असतो. सो इथे जर तुम्हाला जर नंबर ऍक्सेस करायचा आहे तर डेटा टाइप असेल त्याचा नंबर, काय असेल नंबर, आणि किती नंबर ऑफ किती डिजिटचा तुम्ही नंबर पास करू शकता ते, म्हणजे इथे असेल n. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा सपोज मी नेम लिहिलं, तर नेम हे स्ट्रिंग आहे, सो कॅर पण चालेल, व्हॅरकॅर पण चालेल आणि व्हॅरकॅर 2 पण चालेल, दोन्ही पण. सो कॉलम नेम लिहिलं मी पहिले. ओके, आणि डेटा टाइप लिहिते आता इथे सपोज व्हॅरकॅर लिहिते, आणि किती नंबर ऑफ कॅरेक्टर मॅक्स तुम्ही टाकू शकता 20, आणि इथे स्क्वेअर ब्रॅकेट नाही टाकायचं, पॅरेंथेसिस. ओके, कॉमा रोल नंबर, रोल आणि नंबर मध्ये स्पेस द्यायची नाही, इट इज लाईक अ व्हेरिएबल नेम. ओके, रोल नंबर हा कॉलम 2 लिहिला, डेटा टाइप नंबर. ओके, आणि सपोज 5 डिजिटचा मॅक्झिमम रोल नंबर असेल. झाले, दोनच कॉलम आहे, पुढचा असेल तर कॉमा देऊन करायचं, दोनच कॉलम आहेत माझ्याकडे, सो डायरेक्ट सेमिकोलन. ओके, तर हे झालं तुमचं क्रिएट टेबलचा सिंटॅक्स. ओके, आता ह्या कमांड नेमक्या कुठे रन करायच्या, तर स्टार्टिंगला काय करायचं आहे, तुम्ही ओरॅकल वरती इथं आयकॉन वरती डबल क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. ओके,
तुमच्या वर्कस्पेसला लॉग इन करायचं हे तुम्हाला तुमच्या वर्कस्पेसला लॉग इन करायचं हे तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं आहे. पहिल्यांदा लॉग इन सिस्टीम आणि तुम्ही जो इन्स्टॉल करताना जो पासवर्ड दिलता स्टार्टिंगला तो टाकणार. मग त्याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आहे, लॉग इन करणार आहे. फॉर एक्झाम्पल एक तर तुम्हाला करून दाखवते, लॉग आउट करते. थोडस स्लो होते मशीन बिकॉज ओरॅकल हा एक सर्व्हर आहे. देन बॅकएंडला व्हिडिओ रेकॉर्डर स्टार्ट आहे, सो इट्स लिटल बिट स्लो. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही त्या ओरॅकलच्या आयकॉन वरती क्लिक करता, ओके, तेव्हा तुम्हाला एक स्क्रीन येते. आता ती इथे आली नाही तर त्याला आपण जे सिस्टीम डेटाबेस सिस्टीमचं युजर नेम आणि पासवर्ड जो तुम्ही टाकला तो टाकायचा. मग त्याच्यानंतर ही स्क्रीन येते. त्याच्यानंतर आपण काय करायचो, ऍप्लिकेशन एक्सप्रेस मध्ये आपण जी वर्कस्पेस क्रिएट केलेली आहे ती, ओके, हा ऍप्लिकेशन एक्सप्रेस मध्ये गेल्यावरती मग इथं सिस्टीम टाकायचं. सिस और सिस्टीम दोन्ही पण चालतं. सपोज इथं सिस्टीम केलं आणि पासवर्ड जो की आपण इन्स्टॉल करताना टाकलेला तो, ओके. आणि नंतर आपण इन्स्टॉल झाल्यावर आपण हे ओपन केलं आणि इथे बघा आता तुम्ही वर्कस्पेस क्रिएट केली होती, क्रिएट वर्कस्पेस वर जाऊन आपण केली होती. सो ऑलरेडी हॅव अन अकाउंट लॉग इन हिअर, आपलं ऑलरेडी अकाउंट आहे. मग तेव्हा तुम्ही काय वर्कस्पेसला डेटाबेस नेम दिलतं, वर्कस्पेसला नेम काय दिलतं, रूट काय दिलतं ते करा. जर लक्षात नसेल तर बॅकला जाऊन परत क्रिएट वर्कस्पेस एक न्यू करा आणि ते लक्षात ठेवा, ओके. इथे तुम्हाला मी सांगितलं होतं वेलकम, इथं रूट आलेलं, इथे तुमचं नेम येईल जे तुम्ही दिलेलं आहे ते, ओके. आता या क्वेरीज कुठे रन करायच्या, एकतर इथून वर्कस्पेस मध्ये करायच्या किंवा आपण एक कमांड लाईन वरती करू. कमांड लाईन वर केलं तर जास्त इझी जातं तुम्हाला प्रॅक्टिस साठी, ओके. बट आपण इथं वर्कस्पेस केलेली आहे, सो इथे सुद्धा करून बघू. त्याच्यासाठी बघा ऍप्लिकेशन बिल्डर मध्ये जायचं. एक सॉरी, होमला जा, परत एसक्यूएल वर्कशॉप मध्ये जा. एसक्यूएल वर्कशॉप मध्ये गेल्यानंतर एसक्यूएल कमांड्स मध्ये जायचं, ओके. इथे तुम्ही करू शकता. इथली स्क्रीन तुमची जर छोटी असेल, हे बघा अशी असेल सुरुवातीला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जाता तेव्हा, तर ह्याला असं साईडला ड्रॅग करून ती ओपन करायची. इथे तुम्ही कमांड्स टाकू शकता. तर आपली काय कमांड होती बघा आता, क्रिएट टेबल. काय होती बघा, क्रिएट टेबल, टेबल नेम काय द्यायचं होतं साईडला पहिल्यांदा लिहून घ्या. काय करायचं होतं, क्रिएट टेबल कीवर्ड आणि मग टेबल नेम तुम्हाला जो द्यायचा आहे, ओके. आता सपोज मी स्टुडंट ऑलरेडी दिलेला आहे, तरी पण आपण देऊया सपोज स्टुडंट 1, ओके. ऑलरेडी टेबल नेम दिलेलं घ्यायचं नाही, ओके. आता सपोज मी इथं स्टुडंट 1 दिलं, ते नेम आणि व्हॅरकॅर 10, ओके. म्हणजे 10 कॅरेक्टरचं मॅक्झिमम नेम अलाउड आहे. त्याच्यानंतर रोल कॉमा देऊन सेकंड कॉलम रोल नंबर, रोल नंबरला मी डेटा टाइप नंबर दिला, मॅक्झिमम सपोज 5 चं अलाउड आहे. आता सपोज अजून एक कॉलम ऍड करते, ऍड्रेस, ऍड्रेस पण आपला स्ट्रिंग असतो, सो व्हॅरकॅर आणि सपोज 15 कॅरेक्टरचा ऍड्रेस रिक्वायर्ड आहे, ओके. आता सेमिकोलॉन नाही दिलं तरी चालेल आणि इथे रन वरती क्लिक करायचे. रन वरती क्लिक करायचे. खाली रिझल्ट मध्ये बघा एसक्यूएल स्टेटमेंट रनिंग, टेबल क्रिएटेड आलं, ओके. आता टेबल क्रिएटेड आला, तर बघायचंय की आपलं टेबल क्रिएट झालेलं आहे की नाही. मग त्याच्यासाठी नेक्स्ट कमांड आहे बघा टेबलचा. आता आपण टेबल मध्ये तर अजून काही टाकलेलंच नाही, पण टेबल जो आपण 3 कॉलमचा क्रिएट केलेला आहे, तर तो प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे की नाही. त्याच्यासाठी सेकंड डीडीएल कमांड आहे बघा. क्रिएटिंग टेबलची झाली आपली. मग आपला टेबल प्रॉपर क्रिएट झालेला आहे की नाही त्याच्यासाठी डिस्क्राइबिंग अ टेबल. सो ही डिस्क्राइबिंग अ टेबल कशासाठी, टू डिस्प्ले
Describing a table means what? To display structure of table. स्ट्रक्चर ऑफ टेबल म्हणजेच काय? टेबलचं स्ट्रक्चर म्हणजे काय? किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत, कोणते कोणते कॉलम्स आहेत आणि त्यांचा डेटा टाइप काय आहे, तर ते स्ट्रक्चर आपल्याला डिफाइन होतं. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे बघा, DESC फॉर डिस्क्राइब, देन स्पेस आणि देन डायरेक्टली टेबल नेम आणि सेमिकोलन. ओके. आणि फॉर एक्झाम्पल आता आपण स्टुडंटचा टेबल केला आहे, सो DESC आणि टेबल नेम स्टुडंट सेमिकोलन. ओके. तर हे करून बघूयात आपण. सो इथेच करायचं, एक तर वरची डिलीट करून टाका किंवा एंटर करून DESC टेबल नेम, टेबल वर्ड नाही आता डायरेक्ट टेबल नेम. सो आपलं टेबल नेम काय आहे? स्टुडंट 1. ओके. त्याला सिलेक्ट करायचं आणि रन म्हणायचं. मोर दॅन एकच असेल तर सिलेक्ट करायची गरज नाही, मोर दॅन 1 असतील तर मग सिलेक्ट करायचं. बघा खाली बघा टेबलचं स्ट्रक्चर आले, टेबल स्टुडंट आहे, 3 कॉलम, नेम, रोल नंबर, ऍड्रेस. इथं व्हॅरकॅर 2 नंबर, व्हॅर ह्याची लेंथ काय आहे? 10, ह्याची काय? 15. ओके. तर हे बाकी आता प्रायमरी की वगैरे काही नाही, तर लगेच आपल्याला म्हणजे क्रिएट टेबल मध्ये पण खूप सारे फॉर्मॅट आहे, पण ते लगेच नाहीये. तुम्हाला पहिले आपल्याला सगळे DDL आणि DML स्टेटमेंट शिकून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कीज वगैरे ऍड करायचं. तर सध्या हे काय बघू नका, बस आपण काय काय यूज केले, नेम कॉलम आणि डेटा टाइप कॉलम, तर एवढंच फक्त बघायचं आहे. ओके. सो इथे तुम्ही करू शकता. ओके. कुठे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे असं डिस्प्ले होतं, इथून SQL वर्कशॉप मध्ये जायचं. ओके. इथे बघा तुमचं टेबल रिसेंटली तुम्ही काय केलेलं आहे ते सगळं डिस्प्ले होतं. ओके. सो इथे जायचं आणि इथून SQL कमांड्स मध्ये जायचं. देन इथे तुम्ही राईट डाऊन करू शकता, पण ह्याच्यापेक्षा तुम्हाला प्रॅक्टिस साठी फास्ट होण्यासाठी काय करा, सर्च बॉक्स मध्ये जा. सर्च बॉक्स मध्ये गेल्यानंतर SQL प्लस टाकायचं, SQL प्लस. SQL प्लस, देन त्याला ओपन करा. SQL प्लस ला ओपन करायचं आहे. SQL प्लस ओपन होईल. तर SQL प्लस ओपन झाल्यानंतर तुम्ही आफ्टर इन्स्टॉलेशन आपण वर्कस्पेस क्रिएट केली, बट जेव्हा आपण इन्स्टॉलेशन करत होतो तेव्हा आपण जे सिस्टीम युजर नेमला जे पासवर्ड दिलेलं ते इथे टाकायचं. सो पहिले युजर नेम सिस्टीम, ओके, एंटर करा आणि तिथे जो पासवर्ड दिलेला होता तो टाकायचा आहे. ओके. नाव हे सुरू झालं बघा. आता ह्याच्यावरती आता इथे पासवर्ड एक्सपायरीचे आलेले आहे मेसेज, पण इथे कनेक्टेड टू आलेला आहे. ओके. सो ह्याच्यावरती बघा टाइप करणं इझी आहे आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस SQL प्लस वरती करणार तेवढे तुमच्या क्वेरीचे सिंटॅक्स तुमचे चांगले होतील. ओके. त्याच्या इथे बिकॉज एंटर केलं की रन होतं, तिथे क्लिक करा, रन करा. ओके. दोन्हीकडे सेमच सिंटॅक्स चालतो. सो प्रॅक्टिस करण्यासाठी SQL प्लसचा यूज करा. ओके. आता बघा काय केलं आपण, क्रिएट टेबल, तर क्रिएट कीवर्ड, देन टेबल कीवर्ड. ओके. त्याच्यानंतर स्टुडंट टेबल, ओके, स्टुडंटचं नेम, त्याच्यानंतर तुम्हाला काय कॉलम, किती कॉलम नेम पाहिजे ते नेम, देन त्याचा टाइप व्हॅरकॅर. सपोज आता मला 20 कॅरेक्टरचं मी मॅक्झिमम नेम टाकू शकते, त्याच्यापेक्षा कमी पण चालेल. ओके. त्याच्यानंतर रोल नंबर, देन हा नंबर टाइप, रोल नंबर मला कॅरेक्टर नकोय, नंबर पाहिजे, सपोज 5. एंटर. टेबल क्रिएटेड. ओके. आता जर मी परत सेम टाकलं, क्रिएट टेबल स्टुडंट, ओके, आणि ॲरो की दाबली ना, अप ॲरो, मग तुम्ही आधीची हे येतं बघा, आधीची क्वेरी परत ॲरो दाबलं ना तुम्ही की आधी तुम्ही काय काय केलेलं ते सगळं येतं. ओके. आता इथे बघा पासवर्ड टाकला होता आपण सिस्टीम नंतर, तो का नाही आला, बिकॉज इट इज अ इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये तो.
सिक्युरिटीसाठी नाही आलं. तर सिस्टीम मी टाईप केलं तर ते आलं. त्याच्यानंतर मी काय टाईप केलं, क्रिएट टेबल स्टुडंट ते आलं. ओके, आता मी परत एंटर की प्रेस केली तर काय आलं बघा, नेम इज ऑलरेडी युज्ड बाय अन एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचा ऑलरेडी स्टुडंट हा टेबल क्रिएटेड आहे. सो तुम्ही नेम रोल नंबर असलेले 2 कॉलम असलेला टेबल क्रिएट करू शकता, फक्त त्याला नाव दुसरं द्यायचं आहे. ओके, आता ऑलरेडी आपला टेबल क्रिएट झालेला आहे. आता त्याचं स्ट्रक्चर बघण्यासाठी DESC आणि देन स्पेस देऊन टेबल नेम. तुम्ही एम्प्लॉईचा टेबल क्रिएट करा, पेशंटचा करा, जे तुम्हाला पाहिजे ते करा. सध्या डेट ऑफ बर्थ वगैरे काही करू नका. जरी तुम्हाला डेट ऑफ बर्थ वगैरे घ्यायचं आहे तर तुम्ही व्हॅरकॅर घ्या. आपण अजून पुढे डेटाबेसला गेलेलो नाही, जे तुम्हाला स्टार्टिंगला आहे तेच मी घेतेय. ओके, तर डेट ऑफ बर्थ तुम्ही घेऊ शकता, मग त्याचं व्हॅरकॅरच घ्या, बिकॉज स्ट्रिंग सगळंच ऍक्सेप्ट करतं. तर बघा, हे आलेलं आहे आता नेम, रोल नंबर आणि त्याचा टाईप व्हॅरकर. हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ अ स्टुडंट. ही झाली सेकंड DDL कमांड. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण टेबल मध्ये डेटा इन्सर्ट केलेला नाहीये, फक्त टेबलचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती आता आपण काही मॅनिप्युलेशन्स करतोय, ऑपरेशन्स करतोय. ओके, नाउ नेक्स्ट आहे अल्टरिंग अ टेबल. नेक्स्ट आहे अल्टर टेबल. म्हणजे टेबलचे जे स्ट्रक्चर आहे की आता सध्या आपण 2च कॉलमचा टेबल केलेला, आता त्या टेबलचं स्ट्रक्चर मॉडिफाय करायचं. एखादा कॉलम तुम्हाला ऍड करायचा. सुरुवातीला तुम्हाला वाटलं की 2च कॉलम सफिशियंट आहेत, पण नंतर असं डेटा जसं डेटा डिफरंट सोर्स करून कलेक्ट होतोय, तसं तसं तुम्हाला वाटतंय की आता एखादा कॉलम न्यू ऍड झाला पाहिजे किंवा एखादा डिलीट झाला पाहिजे, त्याचा काही यूज नाहीये. सो त्या केसमध्ये तुम्ही अल्टर टेबल करणार, कॉलम ऍड आणि डिलीट करण्यासाठी, नॉट रो. ओके, आपण अजून रो क्रिएट केलेले नाही, ओनली कॉलम ऍड आणि डिलीट करण्यासाठी तुम्ही अल्टरचा यूज करणार. ओके, सो आता बघा, कॉलम ऍड करण्यासाठी काय करणार, कॉलम ऍड करण्यासाठी सिंटॅक्स काय आहे बघा अल्टरचा, अल्टर कीवर्ड, देन टेबल नेम, देन ऍड कीवर्ड. ओके, जर तुम्ही सिंटॅक्स लक्षात ठेवता ना C++ लँग्वेजेसचे इफचा सिंटॅक्स वगैरे, तसंच हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि हे तुमच्या कसं तुम्हाला मेमराईज होईल, जसं जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं. ओके, त्याच्यानंतर कॉलम नेम, जे तुम्हाला आता तुम्ही कॉलम ऍड करण्यासाठी, सो कॉलम जो ऍड करणार आहे तो न्यू आणि त्याचा डेटा टाईप ते सेम सिंटॅक्स आहे जसं आपण क्रिएट टेबल मध्ये लिहिलेलं. त्याची साईज, कॉमा, अनदर कॉलम, एक असेल तर एक, मोर दॅन 1 ऍड करायचे असतील तर मोर दॅन 1 सेपरेट करून ऍड करायचे. फॉर एक्झाम्पल अल्टर टेबल. आता आपण सगळं स्टुडंट वरतीच करूया, तुम्ही एखादा वेगळा टेबल घेऊन त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. स्टुडंट ऍड, आता आपल्याकडे नेम आणि रोल नंबर आहे ना SQL+ वर केलेल्यावरती, मग आपण त्याच्यावरती अल्टर टेबल, इथं टेबल नेमच्या तिथं स्टुडंट लिहिलंय, बाकी हे सगळे कीवर्ड आहेत त्या ऍज इट इज लिहिले. आता सपोज आपण ऍड्रेस ऍड करू, मग तुम्ही म्हणा ऍड्रेस तर आपण केलता, पण तो आपण वर्क स्पेस मध्ये केला, आपण हे SQL+ मध्ये करतोय. ओके, सो ऍड्रेस, आणि ऍड्रेस ऑलरेडी असेल तर दुसरा कोणता तरी ऍड करा. नेक्स्ट फोन नंबर असतो ते ऍड करा. सो ऍड्रेसला ऑब्विसली व्हॅरकॅर 20 जेवढं तुम्हाला द्यायचंय. आता मी अजून एक ऍड करते, सपोज फोन नंबर 10. ओके, झाले माझे. त्याच्यानंतर ह्याचं पॅरेंथिसिस आणि सेमिकोलन. ओके, सो आता आपण हे रन करून बघू. आता बघा अल्टर बघा, आता अल्टर टेबल देन स्टुडंट. पहिले डिस्क्राइब स्टुडंट केल्यावर बघा 2च कॉलम आहे, ते पहिल्यांदा बघून घ्या. अल्टर टेबल स्टुडंट ऍड, बिकॉज आय वॉन्ट टू ऍड अ कॉलम, देन ऍड्रेस, व्हॅरकॅर किती कॉल, एकच करायचंय तर लगेच पॅरेंथिसिस अजून एक टाकून सेमिकोलन द्या. मोर दॅन दॅट करायचे तर कॉमा देऊन सेपरेट करा, सेम लाईक आपण क्रिएट टेबल साठी करतो तसं. नंबर 10.
टेबल अल्टर. ओके, आता डिस्क्राईब करा. डिस्क्राईब स्टुडंट. आता बघा, नेम, रोल नंबर, ऍड्रेस, फोन नंबर हे झालं. ओके, आता आपल्याला सपोज कॉलम डिलीट करायचे. अल्टर मध्ये आता आपल्याला कॉलम डिलीट करायचा आहे. म्हणजे आता मी नंतर सुरुवातीला आपण केलं 4 कॉलमचा टेबल, नंतर फ्युचर मध्ये आफ्टर सम टाइम कळलं की ह्या कॉलमचा काही ह्या कॉलम मध्ये जो डेटा सेव्ह होणार त्याचा काही युजच नाही, मग तो का ठेवायचा, सो तो डिलीट करायचा. सो कॉलम डिलीट करायचा असेल तर अगेन अल्टर टेबल, टेबल नेम, देन ऍडच्या ऐवजी आता ड्रॉप, डिलीट नाही ड्रॉप, आणि मग इथे कॉलम, जो कॉलम कॉलम हा पण कीवर्ड आहे, आणि देन कॉलम नेम. तर एक एक सेपरेट तुम्हाला करावं लागेल. जसं ऍड मध्ये तुम्ही मोर दॅन 1 टाकू शकता, तसं एक एक जरी तुम्हाला मोर दॅन 1 कॉलम डिलीट करायचे असेल तरी ही कमांड तुम्हाला दोनदा करावी लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल अल्टर टेबल, आपलं टेबल नेम काय स्टुडंट, देन ड्रॉप कीवर्ड, देन अगेन कॉलम कीवर्ड. तिथे नाहीये कॉलम, तिथे डायरेक्टली ऍड होतं मगाच्या ह्याच्यात. ड्रॉप कीवर्ड, कॉलम कीवर्ड, टेबल कीवर्ड, अल्टर कीवर्ड, आणि कॉलम नेम कोणता तुम्हाला नकोय. आता स्टुडंट मध्ये आपला नेम आहे, रोल नंबर आहे, ऍड्रेस आहे आणि फोन नंबर आहे. सपोज मला ऍड्रेस नकोय, केस सेन्सिटिव्ह आहे, जसं तिथे स्मॉल मध्ये लिहिलं तिथं पण स्मॉल मध्येच करायचं. ओके, नाऊ टाईप करूयात आपण. बघा आता या डिस्क्राईब मध्ये नेम आहे, रोल नंबर आहे, ऍड्रेस आहे आणि फोन आहे. ओके, सो आता आपण इथं करूया अल्टर टेबल स्टुडंट, देन टॉप कॉलम, आणि कोणता कॉलम तुम्हाला नकोय जो असेल तो ऍड्रेस, टेबल अल्टर. आता डिस्क्राईब करा. बघा ऍड्रेस गेलेला आहे. ओके, आता बघा अजून एक अल्टर मध्ये आहे की आता आपण नेम काय दिलेला आहे, व्हॅरकॅर टाईपचा आहे बघ. ओके, त्याच्यानंतर नंबर काय दिले, रोल नंबर, व्हॅर नंबर आणि फोन नंबर. आता सपोज आपल्याला आपण दिलेले जे कॉलम आहे त्याचा जर डेटा टाईप चेंज करायचा असेल तर, डेटा टाईप चेंज करायचा असेल तर काय करायचं. सो अल्टर मध्ये तिसरा काय आहे, टू चेंज डेटा टाईप ऑफ कॉलम, कॉलमचा डेटा टाईप चेंज करायचा असेल तर. ओके, सो त्याचा सिंटॅक्स आहे अल्टर टेबल, टेबल नेम, देन मॉडिफाय, मॉडिफाय केल्यानंतर कॉलम नेम ज्याचा तुम्हाला डेटा टाईप चेंज करायचा आहे. ओके, आणि मग न्यू डेटा टाईप जो तुम्ही देणार तो, आणि मग त्याची साईज. ओके, सिंपल आहे बघा. तर फॉर एक्झाम्पल अल्टर टेबल स्टुडंट, सपोज इथे मॉडिफाय कीवर्ड, तर मला जो नेम आहे कॉलम माझा त्याला मला व्हॅरकॅरच्या ऐवजी कॅर द्यायचा आहे, जे की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. तर मी ते असं करणार, न्यू डेटा टाईप. ओके, नाऊ आता आपण ही कमांड करूयात रन. सो अल्टर टेबल स्टुडंट मॉडिफाय. ओके, नेमला आता मला कॅर करायचं आहे. बघा टेबल अल्टर. आता जर मी डिस्क्राईब केलं स्टुडंट, बघा इथे इथे व्हॅरकॅर होतं, आता इथे काय आहे, कॅर आहे. म्हणजे व्हॅरकॅर जरी लिहिलं तरी व्हॅरकॅर 2 येते, आणि व्हॅरकॅर 2 ला आपण चेंज करून काय केलं, कॅर केलं. ओके, सो हे झाले अल्टरचे 3 टाइम्स. कॉलम 3 टाइप्स, कॉलम ऍड करायचा, कॉलम डिलीट करायचा, किंवा कॉलमचा जो डेटा टाइप आहे तो चेंज करायचा. ओके, नाऊ नेक्स्ट DDL कमांड आहे रिनेम, टेबलला रिनेम द्यायचं. ओके, सो त्याचा सिंटॅक्स आहे बघा, रिनेम ओल्ड टेबल नेम, ज्याचं तुम्हाला नेम चेंज करायचं आहे, टू न्यू टेबल नेम. ओके, फॉर एक्झाम्पल रिनेम स्टुडंट, म्हणजे स्टुडंटला मला दुसरं नेम द्यायचं आहे, टू स्टूड. ओके, सो आता हे कसं करणार,
रिनेम स्टुडंट टू स्टूड. स्टूड ऑलरेडी मी यूज केलेला आहे, सो आपण दुसरं नेम देऊया, रिनेम स्टुडंट टू एसटी फॉर एक्झाम्पल. टेबल रिनेम. आता जर मी केले डिस्क्राइब स्टुडंट, काही ऑब्जेक्ट स्टुडंट डज नॉट एक्झिस्ट बिकॉज मी त्याचं नेम चेंज केलं आहे. नाउ डिस्क्राइब एसटी केलं आलं. ओके, तुम्ही परत करा, रिनेम एसटी टू स्टुडंट. नाउ डिस्क्राइब student, you will get the description of the table or the structure of a table. ओके, हे झालं तुमचं. त्याच्यानंतर नेक्स्ट DDL कमांड आहे ड्रॉप. ड्रॉप अ टेबल. टेबल ड्रॉप करायचा म्हणजे टेबल डिलीट करायचं. तर त्याच्यासाठीचा जो सिंटॅक्स आहे तो आहे ड्रॉप टेबल and then table name. Okay, for example drop table आणि आपला टेबल काय आहे स्टुडंट, म्हणजे टेबल पूर्ण डिलीट होणार आहे. ओके, बघा आता ड्रॉप टेबल स्टुडंट. टेबल ड्रॉप. आता जर मी केलं डिस्क्राइब स्टुडंट, ऑब्जेक्ट स्टुडंट डज नॉट एक्झिस्ट. ओके, त्याच्यानंतर अजून वन मोर लास्ट DDL कमांड आहे ट्रंकेट. ट्रंकेट म्हणजे काय की टेबल नाही डिलीट करायचा. टेबल मध्ये जर तुम्ही इन्फॉर्मेशन टाकली असेल तर ऑल दी रेकॉर्ड्स डिलीट करायचे. फॉर एक्झाम्पल माझ्या स्टुडंट टेबल मध्ये ABC स्टुडंटचा एक रेकॉर्ड आहे, PQR चा XYZ चा आहे. मग ते ऑल दी रेकॉर्ड्स डिलीट करायचे, टेबल नाही. टेबलचं स्ट्रक्चर ऍज इट इज राहील. ड्रॉप टेबल मध्ये पूर्ण टेबलच डिलीट करायचा. आणि ट्रंकेट मध्ये तुम्ही टेबल मध्ये जो डेटा सेव्ह करणारे रेकॉर्ड्स ते सगळे डिलीट करायचे. ओके, सो ट्रंकेट कमांड आपल्याला लगेच एक्झिक्यूट करून बघता येणार नाही बिकॉज आपण टेबल मध्ये अजून डेटा टाकलेलाच नाहीये. ओके, सो आपण आता ही लास्ट DDL कमांड होती, तर ही कमांड नंतर बघूयात. त्याच्या आधी आपण टेबल मध्ये डेटा इन्सर्ट कसा करायचा ते बघू. ओके, टेबल मध्ये डेटा इन्सर्टच नाही झाला तर तो डिलीट कसा, ट्रंकेट कसा होणार. ओके, सो आपण आता DML स्टार्ट करू. DML कमांड्स. तर खूप सारे आहे DML कमांड. आज आपण इन्सर्ट घेऊयात आणि इन्सर्ट झाल्यानंतर आपण ट्रंकेट घेऊ. ओके, सो इन्सर्ट कमांड. तर इन्सर्टनी काय होणार, टेबल मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट होणार. टेबल तर आपण क्रिएट केला, अजून व्हॅल्यू नव्हत्या टाकल्या. ओके, सो आपल्या टेबल साठी सिंटॅक्स बघा काय आहे. टेबल मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायला इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज आणि मग जेवढे कॉलम्स आहेत तेवढ्या व्हॅल्यू टाकणार आपण. व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, कॉमा कॉमा सेमिकोलन. और अजून एक सिंटॅक्स आहे बघा, इन्सर्ट इनटू वरचा शक्यतो यूज करायचा. टेबल नेम नंतर कॉलम 1, तुम्ही जे कॉलमला जसं नेम, ऍड्रेस, फोन नंबर दिलेला आहे ते. कॉलम 2, कॉलम 3 जेवढे असतील तेवढे. देन व्हॅल्यूज कीवर्ड अँड देन व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3 अप टू डॅश. ओके, सो आपण आता स्टुडंट टेबल क्रिएट केलता. सो फॉर एक्झाम्पल आपण फक्त नेम आणि रोल नंबर टाकलेला, ऍड्रेस ते पण टाकलं होतं. सध्या आपलं टेबल डिलीटच झाले, आता आपल्याला परत तो क्रिएट करावा लागेल. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंट टेबल क्रिएट केलेला आहे विथ नेम अँड रोल नंबर फील्ड. ओके, सो कसं करणार बघा, इन्सर्ट इनटू स्टुडंट. ओके, पहिलेच आपण यूज करू व्हॅल्यूज. आता नेम आपलं व्हॅरकॅर किंवा कॅर होतं, तर जेव्हा व्हॅर आणि कॅर असेल तेव्हा सिंगल कोट मध्ये त्याची व्हॅल्यू टाकायची आणि नंबर असेल तर डायरेक्ट टाकायची. ओके, तर ABC आणि 10 डिस्प्ले होणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण सध्या टेबल ड्रॉप केला होता, सो आपल्याला परत तो क्रिएट करावा लागेल. सो क्रिएट टेबल. तर तुम्हाला मी क्वेरी दाखवण्यासाठी तो ड्रॉप केलेला, नाही तर अदरवाईज ड्रॉप करायची गरज नाही. टेबल बरोबर झालाय का एकदा बघून घ्या.
ठीक आहे. आता आपण इन्सर्ट करूया. तर खाली बघा इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज पहिला आपला व्हॅरिएबल आहे सो सिंगल कोट मध्ये देन रोल नंबर इंटिजर 1 रो क्रिएटेड. परत इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज PQR20. ओके, 2 रोज इन्सर्ट झालेले आहेत. ओके, अजून एखादा त्या एरो कीने आपली आधीची परत येते. मग इथे फक्त व्हॅल्यू चेंज करा. ओके, आता तुम्ही सेम पण व्हॅल्यू टाकू शकता बिकॉज आपण तेच नाही केलेले आहेत. म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउ व्हायचे. पण जेव्हा जेव्हा बघा आता तुमच्या स्टुडंटचा डेटा आहे तर रोल नंबर हा डुप्लिकेट आलाच नाही पाहिजे, तो युनिकच असतो. मग त्याच्यासाठी काय करायचं वगैरे ते नंतर आहे. आधी आपल्याला सगळे स्टेटमेंट बघून घ्यायचे आहेत. ओके, सो ते आपण नंतर बघू. तर सध्या आपले 4 रोज काय झालेत, इन्सर्ट झालेत. आता हे प्रॉपर इन्सर्ट झालेले आहे की नाही, इथं लिहिलेलं आहे की 1 रो क्रिएटेड, पण तो प्रॉपर इन्सर्ट झालेला आहे की नाही त्याच्यासाठी आहे सिलेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट DML कमांड आहे सिलेक्ट स्टेटमेंट. तर व्हॅल्यू झालेले आहे की नाही तर आपण त्याचा एकच फॉर्म बघणार आहे. ओके, तर रो सगळ्या व्हॅल्यूज बघण्यासाठी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम काय आपला स्टुडंट. ओके, सो हे सगळं तुम्ही ऍप्लिकेशन एक्सप्रेस मध्ये पण करू शकता, इथे पण करू शकता. पण इथे केलं तर प्रॉपर प्रॅक्टिस होते. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट बघा नेम आणि व्हॅल्यूज. तर लास्ट रो आपण दोनदा एंटर केला सो तो झाला. ओके, तर सध्या डुप्लिकेट व्हॅल्यूचं कन्सर्न नाही, फक्त सगळ्या कमांड तुम्हाला करता आल्या पाहिजे. ओके, नाऊ आता आपल्या डेटामध्ये टेबल मध्ये डेटा गेलेला आहे. आता ऑल दी रेकॉर्ड जसं टेबल पूर्ण डिलीट, जेव्हा मी ड्रॉप अ टेबल म्हणेल तेव्हा हे टेबलचं नेम रोल नंबर म्हणजे स्ट्रक्चर पण जाईल आणि सगळे व्हॅल्यूज पण जाईल. पण जेव्हा मी ट्रंक म्हणजे आपण बघा जेव्हा ड्रॉप अ टेबल केलता तेव्हा मला आता टेबल स्टुडंट परत क्रिएट करावा लागला. ओके, पण जेव्हा तुम्ही ट्रंकेट स्टुडंट करणार तेव्हा टेबल मधले सगळे व्हॅल्यूज जाणार, तुम्हाला टेबल परत क्रिएट करावा लागणार नाही. टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते ऍज इट इज राहणार. ओके, सो ट्रंकेट करण्यासाठी बघा ट्रंकेट DDL स्टेटमेंटचे आपले एक राहिलं होतं ट्रंकेट. ट्रंकेट साठी ट्रंकेट टेबल अँड देन टेबल नेम. आपण जेव्हा ड्रॉप टेबल केला तेव्हा आपल्याला तो टेबल परत क्रिएट करावा लागला, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करू शकलो. ओके, जेव्हा आपण ड्रॉप टेबल केला आणि डिस्क्राईब स्टुडंट केलं तेव्हा काय आलं, स्टुडंट ऑब्जेक्ट डज नॉट एक्झिस्ट. पण आता जेव्हा आपण ट्रंकेट करणार टेबल तेव्हा टेबल राहणार आहे, फक्त टेबल मधले कंटेंट जाणार आहेत सगळे. ओके, सो बघा आता ट्रंकेट टेबल स्टुडंट टेबल ट्रंकेटेड. पण आता जर केलं मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट मला आता एम्प्टी टेबल दिसणार, नो रोज. ओके, आणि डिस्क्राईब स्टुडंट केलं तरी पण टेबल आहे, फक्त टेबल मधले कंटेंट्स गेलेत. आणि जेव्हा ड्रॉप टेबल करतो तेव्हा टेबल पण जातो आणि टेबल मधले कंटेंट्स पण जातात. ओके, सो आपले DDL चे सगळे झाले. स्टेटमेंट्स कोणते कोणते होते DDL मध्ये, क्रिएट, आपण डिस्क्राईब एक बघितलं, त्याच्यानंतर ड्रॉप, अल्टर, रिनेम आणि ट्रंकेट. ओके, त्याच्यानंतर DML मध्ये आज आपण इन्सर्ट आणि सिलेक्टचा एकच फॉर्म बघितला, अजून भरपूर सारे फॉर्म आहेत. तर इन्सर्ट आणि सिलेक्ट, इन्सर्ट मी आधीच का घेतलं बिकॉज त्याशिवाय आपल्याला ट्रंकेट कळालं नसतं. ठीक आहे, सो हे झालं टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिमेनिंग DML स्टेटमेंट्स बघूयात.